तर हे आहेत बांबू के बोंबील, एकदम सुंदर ग्रेव्ही आहे आणि ही कोळंबीची ग्रेव्ही आहे. वन मोर ॲडेड चिकन कलेची ग्रेव्ही. इथं वन साईडच असते यांची. आणि अशा प्रकारे भाकऱ्या पण आलेल्या आहेत, तांदळाच्या मऊ नाजूक भाकऱ्या. सध्या 2 प्लेट बोंबील आले आहेत, आम्ही 4 प्लेट सांगितले. कसं आहे वंशाळ्या भाई, वंशाळ्या एक नंबर आहे. बाकी मी खाऊन तुमच्याशी बोलतो, थांबा डिस्टर्ब नको खायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पुयनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आजचा आपला जो ब्लॉग आहे तो रुटीन ब्लॉग आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर स्टोरी बघितली असेल, तुम्ही स्टोरी टाकलेली की कोणाकोणाला रुटीन ब्लॉग बघायला आवडेल. तर बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स दिला मला आणि खूप लोकांचा यस असा रिस्पॉन्स होता. तर आपण हा रुटीन ब्लॉग करतोय. आज आपण कुठे वाजवायला चाललो नाही. आज माझ्या लाडक्या बहिणीचा म्हणजे हिमानीचा बड्डे आहे. तो बड्डे सेलिब्रेशन करायला जाणार आहे. त्याआधी आपण जाणार आहोत ते माझा खूप जवळचा मित्र आणि माझा लाडका मेवणा अनिकेत भोसले. तर त्याने एक स्टॉल सुरू केलं आहे, चिकन तंदूर वडापाव. तर आपण सुरुवातीला त्याच्याकडे जाणार आहोत आणि तिकडे आपण तो वडापाव वगैरे खाऊ. तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे स्टॉल, कारण तुम्ही पण त्या गोष्टींचा आनंद घ्या. जोगेश्वरीमध्येच आहे, आपल्या शिवाई मैदानाजवळ. तुम्ही पण तिकडे नक्की जा. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपली 50,000 यूट्यूब फॅमिली आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि आजचा जो व्लॉग होणार आहे त्या फक्त आम्ही खाणारच आहे. आजचा खाण्याचा व्लॉग असू शकतो. सो व्लॉग एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. पहिलं जायचं आहे अनिकेतकडे शिवाई गार्डनच्या इथे, आणि त्याच्यानंतर जायचं आहे वर्सोवाला. वर्सोवा जेट्टीला खूप सुंदर मच्छी मिळते, म्हणजे फिश फ्राय, फिश करी, खूप सुंदर गोष्टी मिळतात जिथे आम्ही रेग्युलर जातो. अवीचा धाबा, तर तिकडे आम्ही जाणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन राहा आणि मजा घ्या. तर आता फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन आपण घरातून निघूया आणि थेट तिथे जाऊया. तर रेडी झालो आहे मी आणि आता इथून थेट निघूया. पहिला आपल्या मॅडमला पिकअप करूया, तिकडून जाऊया अनिकेतकडे. जॅकेट वगैरे घातलं आहे. आय नो मुंबईत एवढी थंडी नाही, पण आम्ही जाणार आहे वर्सोवाला. तर वर्सोवाला खूप जास्त हवा आणि थंडी असते, तर त्यामुळे आधीच प्रिपेअर झालो आहे. तर आता इथून निघूया आणि थेट अनिकेतच्या स्टॉलवर जाऊया. दोन तास झाले मी उभा आहे बिल्डिंग खाली. 2 तास नाही, 2 मिनिटं झाली. चला बसा. मॅडमनी येऊन पहिलीच हजेरी लावली, हवरी कुठली. आणि आजच्या आमच्या शेफ आहेत मिस सायली भोसले. आज तुझ्या हातचा वडापाव असणार ना मला. आजच्या शेफ आहेत अनिकेत भोसले, नाही आहेत आमचे, आपला भाऊ आहे इकडे. आणि बाकी आजच्या शेफ या आहेत, यांच्या हातून आज आम्हाला वडापाव खाण्याची संधी मिळणार आहे. बरं बनव. मॅडम वडापाव बनवत आहेत, तोपर्यंत तुम्ही मेन्यू बघा. कितने लोग रहते हो आप? हम लोग का अभी केबल चालू करते हो? अच्छा, दिन में नहीं होती? इधर ये भट्टी जलाना अरे काय नाही, बिंदास करायचं भाई. घाबरायचं काय वेळी. मग 100 वेळा तरी लावून बघशील टीव्हीवर. आता बघत नाही जास्त करून बोलायचं. कांदा नको बाळा. नको कांदा नको. आय हेट ओनियन. कच्चा कांदा मला आवडत नाही, म्हणून मी कच्चा कांदा नाही खात. बस कॅबेज आणि भाई मेयोनीज पण नको. और ये गई चिकन टिक्की. मेयोनीज पण नाही आवडत मला. हा भाई भरभरून टाक. माझं नावली. हा एन काढलाय माझा. थँक्यू. एम कोणाचा काढलास?
आला आपला वडा पाव वन साइड. कैमरामैन सायली सावंत के साथ रिपोर्टर नंदकिशोर पुयनकर. भाई तू खा. काय ग पहिला मान अध्यक्षांचा. जमतंय का असं आहे भाई. कसं आहे वंशाळ आहे भाई. वंशाळ एक नंबर आहे. बाकी मी खाऊन तुमच्याशी बोलतो. थांबा डिस्टर्ब नको खाता. हिला वडापाव नको आहे. ही फक्त टिक्की खाते कारण हिला मच्छी खायची आहे. वडापाव हां सगळा स्टॉक संपवून टाक त्यांचा आज मच्छीचा आहे ना. जाडे गाडी बोलतो हा. गाडी कुठली भाई. वन साइड वडापाव होता. एका वडापावमध्ये पोट भरला. त्या दिवशी मी येऊन 3 वडापाव खाल्ले. 3 फ्लेवर वेगवेगळे ट्राय केलेले. पण आज एकच खाल्ला कारण माहिती आहे तुम्हाला नेक्स्ट टार्गेट वर्सोवाला मच्छी खायची आहे. तर तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा आणि खावा. मी तुम्हाला सांगतो लोकेशन कुठे आहे. हा दुर्गानगरचा सिग्नल आहे भावांनो. सिप साईडने येताना तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. इथून थोडीशी ट्रॅफिक क्रॉस करावी लागेल. पण हा सिग्नल क्रॉस केला म्हणजे सिप साईडने येताना लेफ्ट मारायचं आहे आणि जोगेश्वरी साईडने येताना जेवेलारवरून राईट मारायचं आहे. सिग्नलवरनं आत एंटर करून सरळ सरळ यायचं आहे आणि लेफ्ट साईडला तुम्हाला शिवाई ग्राउंड लागेल. तुम्ही जरी गुगल सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल शिवाई ग्राउंड. हे बघा हे शिवाई ग्राउंड आहे. हा एंट्रन्स आहे शिवाई ग्राउंडचा. इथून जास्तीत जास्त 80 ते 90 मीटरवर तुम्हाला दिसेल तंदूर चिकन वडापाव. व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. तर आत्ताच आलो आहे माझ्या सासरवाडी आणि बाकी इकडे पार्सल आणलं आहे लोकांसाठी. मैफिल जमली आहे आमची. भाई कसं आहे लगेच एका घासात मस्त आहे ना. बाकी ओनर पण आलेत आमच्यासोबत वडापाव खायला. तूच बनवलंयस तूच काय सांगते मस्त आहे. म्हणजे त्या भावाने निखिलने बनवलं. निखिल नाव ना त्याचं. निखिलने बनवलं आहे आणि बाकी लोक एन्जॉय करत आहेत. आता नेक्स्ट प्लॅन तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही खाल्लं आहे आणि आता इथून जायचं आहे थेट वर्सोवाला. बाकी थोडा वेळ इथे बसतो आणि निघूया. एन्जॉय. फायनली आम्ही निघालो आहे आणि आमच्यासोबत माझी मानसपुत्री शुभ्रा म्हणजे सायलीची भाची. तर इथे थांबलो आहे हिमानीचा वेट करत. म्हणजे बड्डे गर्ल आणि तिचा नवरा माझा भाऊ सागर येतो आहे. सागर दादा त्यांचा वेट करत थांबलो आहे. आता ते लोक येतील मग फायनली इकडून निघू. आणि आमच्यासोबत अजून एक कपल आहे म्हणजे आपला बँड मेंबर जितूबाई आणि त्याची वाईफ रितू वहिनी. तर आम्ही सगळे असे कपल्स चाललो आहे. कपल्स पार्टी आहे बड्डेच्या निमित्ताने. मग सगळे भेटू आणि मग वर्सोवाला जाऊ. तर आता इथून आम्ही दोघं आहेत म्हणजे 2 कपल आहोत. आम्ही 5 जण आणि शुभ्रा.
भाई तुमच्या मिसेस कुठे आहेत? हा कधी येणार मॅडम काय माहिती रेडी होऊन. फायनली बर्थडे गर्ल इज कमिंग. हॅपी बर्थडे भाई. थँक्यू जोरात बोल थँक्यू. ऐकायला थँक्यू. चला बर्थडे गर्ल पण आली आहे आणि निघूया आता आपण. फायनली आम्ही इकडे पोहोचलो. इथे येतो तेव्हा थोडंफार वेटिंग असतं. आज पण थोडंसं वेटिंग होतं. बाकी बड्डे कपल बड्डे तिचा आहे म्हणून बड्डे कपल. आणि ही आमची मानस कन्या आणि आमचा अजून एक जवळचा कपल पण आलाय तुम्हाला भेटतो. मिस्टर जितेन अँड रितू वेलकम. देवळेकरस वेलकम अस. आमचं जेवण पण येईल लवकरच. हे टेबल ते खाली आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला भरलेलं दिसेल. लवकरात लवकर भरलेलं दिसणार. आणि ह्या बॅगेत हे कपडे घेऊन आले. आज रात्री थांबायचं आहे. कपड्यांची गोळी ही जादूगर बॅग आहे. उघडल्यावर आहे ना मोठी होते आणि बंद केली की एवढी कॉम्पॅक्ट साईज होते. सध्या 2 प्लेट बोंबील आलेत. आम्ही 4 प्लेट सांगितले. झोडपेश मित्रमंडळ चालू झाले. शुभ्रा काय होत आहे? थांबत नाही 1 मिनिट पण नाही. घे बाजूला काढ. घे जवळ घे जवळ घे. बाकीचे 2 प्लेट बोंबील पण आले. हळूहळू टेबल भरणार. सगळ्या ग्रेव्हीज भाकऱ्या बिकऱ्या सगळं येणार. आम्ही जोडतोय हळूहळू. खूप गरम आहे भाई. जोड भाई. अजून आमचा टेबल खूप भरणार. तर हे आहेत बांबुके बोंबील. एकदम सुंदर ग्रेव्ही आहे आणि ही कोळंबीची ग्रेव्ही आहे. भाई आता मला कंट्रोल होत नाही भाई. खाऊया. तुम्हाला एक एक आयटम जसे येतील तसे दाखवतो. द्या ना मॅडम. बड्डे गर्ल तुम्ही एवढे कष्ट नका घेऊ. आणि अशा प्रकारे भाकऱ्या पण आलेल्या आहेत. तांदळाच्या मऊ नाजूक भाकऱ्या. आता पहिलं मला आवडतं थम्सअप घेऊया ग्लासात आणि भाकरी आणि बोंबील खाऊया. चुळ्या पण आल्यात भाई. आणि आता आम्ही झोडतो. आम्ही तुम्हाला खाऊनच भेटतो. बाकी इकडचा रिव्ह्यू तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही डेली येतो आणि डेली मच्छवतो. 1 साईड असतं सगळं टेस्ट. बाकी आम्ही जोडतो. तुम्हाला बोलल्याप्रमाणे आमचं टेबल भरलंय. बाळूभाई वन मोर ॲडेड चिकन कलेची ग्रेव्ही. इथं 1 साईडच असते यांची. आता मी जोडतो. आता सगळं संपलं. डिश सगळे आले. हे बघा. बाकी थम्सअपचे ग्लास भरायचे बाकी राहिलेत. ते पण भरूया आणि खायला चालू करूया. आम्ही एक माणूस माहीमवरनं झोडपायला बोलवलाय. तो झोडपतोय.
झोडपेश झोडपेश थांबू नको, हात नाही थांबला पाहिजे बाई. खेळ खाल्लास. लोकांना पिऊन नशा होते, आम्हाला खाऊन झाले. जेवण एवढं अंगावर येतंय की इथेच बसल्या बसल्या पेंगते. शुभ्रा झोप आली? काय झालं मग? बसल्या बसल्या पेंगायला लागले मी पण हिच्या बरोबर. आणि बघा ही थांबतच नाही. 2 तास झाले मागचे खाते. कोटारडे. बाकी आम्ही जो माईमवरनं माणूस बोलवलेला झोळायला तो पण थकलाय, शहीद झालाय. बड्डे गर्ल पण शहीद झालं. खाऊन संपलं. हातबीत धुवून तुम्हाला भेटूया थोड्या वेळात है ना. कोण गाव? सायली सांगितलंय थांबायचं नाहीये शेवटपर्यंत. थांबायचं नाहीये. पैसा वसूल हे जेव्हा सायली संपवणार तेव्हा हॉल डन व्हायला टाइम आहे अजून. ते दाखव परत. कोण खायला? इथे सगळ्या ग्रेव्ही असतात सगळ्या. आणि हे धाब्याचे मालक अभि दादा. दादा ताजी ताजी बोंबील फ्राय करून देतात. दादा खूप छान होतं जेवण. इथं नेहमी येतो मी, पण आता आपल्या ब्लॉगमधल्या लोकांना सांगतोय तुम्ही या नक्की है ना. तुम्ही आल्यावर चालेल ना आपलं चालणार आहे. मग वन साइड जेवण आहे भाई, वन साइड. जस्ट आत्ताच आम्ही हिमानी आमरे कांबळे यांच्या घरी आलोय. ऑलरेडी तिचं दुपारी बर्थडे सेलिब्रेशन झालंय. तिचे आई वडील होते तेव्हा आणि काल रात्री आम्ही केलंय. पण काल रात्री हे आमचं आवडतं कपल नव्हतं. शी इज फ्रॉम UP लखनौ. नाव शी इज इन आवर कास्ट वैश्यवाणी. गाव खायचा तुमचा? पुण्याचा पुढचा लेफ्ट लखनौ. अरे हिला गाव सांग खायचा. सासरवाडीतला संगमेश्वर. बरोबर आहे भाई. कन्फर्म करून घेते. संगमेश्वर तिचं गाव आहे. ती मूळची राहणारी इकडची आहे. कैसन बा कौन हो? लखनौ. ते पुण्याचा लेफ्ट. जाऊन नाही तोंडचे. जाऊन नाही तोंडचे. हा. तर असं सगळं आहे. दादा हिचं सेलिब्रेशन करूया, केक कापूया आणि मग आणि मग ब्लॉग एंड करूया. हा पुण्याच्या गावातला. हा ना इकडचा आहे आपला वैभववाडीचा. हा हिचा जो स्टॉप आहे ना पुढे इकडनं हिच्या पुढच्याच गल्लीत झालंय. हिच्या खालच्या आळीत ना हिचं गाव येतं लखनौ. मला ते माझ्या बाजूला बसले. पुण्याचा या तिघींचा भाव एवढं जमतं नाही. ही एक त्यांच्यात. अरे यांना माझा बर्थडे असून मीच केक खोलते. या तिघींचं एवढं जमतं. या तिघींना जर एका रूम मध्ये आठवडाभर ठेवलं ना तरी ह्या तिघी श्वास न घेता पण राहू शकतात. एवढ्या गॉसिप करतात. आणि तिघं वैतागतो. बापरे बाप एवढं गॉसिप म्हणजे बापरे बाप. याला म्हणतात लाईफ मध्ये प्रॅक्टिकल बना. हे बघा हिचा बर्थडे आहे आणि हीच केक काढते, हीच सगळं करते बिचारी. आता तूच काप, आम्ही इकडेच बसतो. तू भाई तूच काप आणि तूच सेलिब्रेट कर. आता काय केक काढून ठेवल्यावर येतो. प्लीज. बघा सुंदर दिसते ना माझी बहीण. हॅपी बर्थडे. प्यार हुआ इकरार. तू मरीन तर ही चर्नी रोड. ही चर्नी रोड आणि ही हे काय का तुझं चर्चगेट. ही भायकया नाही, ही गायली की असं वाटतं गयाचा भायकया. चला आपण सेलिब्रेट करूया बर्थडे माझ्या बहिणीचा. अरे ग्रँड रोडला इतक्या मोठ्या मोठ्या इमारती. ट्विन्स टॉवर कुठे आहे? ट्विन्स टॉवर कुठे आहे? ट्विन्स टॉवर कुठे आहे? ट्विन्स टॉवर कुठे आहे? अंबानी कुठे राहतात? पेडर रोड ग्रँड रोडच्या बाजूला येतो.
फर्स्ट आम्ही शिवला ग्रँड रोडला भेटलेलो. ग्रँड रोड. तिकडे जो पॅड मी कीबोर्ड लावतो. चल, आता आपण हॅपी बर्थडे वगैरे नाही बोलायचं. कॅन्डल जळवायचे आहेत का तुला? आता डायरेक्ट बार बार दिन ये. बघितलं तुम्हाला बोललेलो गळ्याचा बाय काय. हे नको इमान काय काय हेदर पडेल केक मध्ये. खायला पण द्यावं. ह्यांना बघा केक खायची किती पडली. माचीस कुठे? एकाला केक खायची पडली, एकाला ते पसारा नको म्हणून खायची. इस नाचीस को माचीस दो. हो नाचीस. ही नेहमी आमच्या सगळ्यांच्या बर्थडेला कॅन्डल जळवते कारण हिचा नंबर आलेला काय मेणबत्ती लावा स्पर्धेत. चला कापा. चला हॅपी बर्थडे नाही बोलायचं. हॅपी बर्थडे वल्लव. नाही बोलायचं. आता दुसरं हॅपी बर्थडे काल बोलले. हा तू बोल तू बोल. पुन्हा पुन्हा बोल. हा बोल. चला 1 2 3 स्टार्ट. पुन्हा तुला हा दिवस यावा वाढदिवस आमच्या इमानताईचा. वाढदिवस आमच्या इमानीचा. तू हसत खेळत राहा. ही आमच्या मनाची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक पांड्या. याद वगैरे. ए सायली हे काय केलंस? हात वर कर हात वर कर. सायली हात वर कर. भाई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाई. अरे बोलो केक खायला. या सगळ्यांनी केक खायला. पुरणार नाही एवढा देतोय. केक एवढा पुरणार अरे नाही. साई ती बनवणार होती आपल्याला. एवढी काय तुला घाई आहे यार? ती स्वतःच खा. खाल्लास ना खाऊन मोकळी झालीस ना केक. ती बनवते यार. मस्त आहे. तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघितलात त्यासाठी थँक्यू. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. नेहमीच आपला डायलॉग इतकंच होता आजच्या व्लॉगमध्ये. आजचा रुटीन व्लॉग होता. तुम्ही नेहमी जे व्लॉग बघता ते आपण कुठे ना कुठे वाजवायला जातो शुभंकर सोबत किंवा बाकी इतर ग्रुपमध्ये किंवा शोला जातो. पण हा रुटीन ब्लॉग होता. तुम्हाला मी विचारायला इंस्टाग्राम रुटीन ब्लॉग टाकू का, तर तुम्ही खूप रिस्पॉन्स दिलात त्याला. यस आले, त्यामुळे मी ब्लॉग केला. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी ब्लॉग इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपली 50,000 यूट्यूब फॅमिली आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो व्लॉग वाजवण्याचा असेल रुटीन असेल ते बघूया, ते मी तुम्हाला सांगेनच. पण नक्कीच भेटूया आणि व्लॉग जितक्या लवकर येतील तितक्या लवकर टाकायचा मी प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. गुड नाईट. मला हे कुठेतरी पीप पीप. बघतोय रिक्षावाला ग वाटी माझी, बघतोय रिक्षावाला कामावर जायला. ही आमच्या इथे आता शेअरिंग रिक्षा चालू करणार आहे. बाकी मी व्लॉग तर एंड केलेला, पण ही जे काय ड्रेसिंग मारून आली त्यासाठी मला व्लॉग पुन्हा शूट करावा लागला. रिक्षा चालू करा, कारण यांच्या इकडे रिक्षा भेटत नाही परत जायला. भेटत नाही, मिळतात. नाही. बोल बोल. I can talk English, I can walk English, I can eat English. हा, यू कॅन ड्राईव्ह इंग्लिश रिक्षा. I can drive English. Because English is very जाऊ द्या, यांची रात्रभर अशीच बडबड चालू राहणार आहे. तुम्ही झोपा, मी पण झोपतो. गुड नाईट. आम्ही पण झोपणार.